2024 या एक्झाम विषयी एक्झामला जाताना कोणकोणती काळजी घ्यायची व काय काय कोणकोणते डॉक्युमेंट घ्यायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत. तसेच भरपूर विद्यार्थ्यांच्या तक्रारी व अडचणी येत आहेत की त्यांना सोबत काय घेऊन जायचंय, कसा होणार पेपर, या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर माहिती पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात प्रथम सर्वांनी नीटची जी कलर प्रिंट आहे, जसे की ऍडमिट कार्ड या हॉल तिकीट, सर्वांनी काढून घेतलेलं आहे. ते कोण्या विद्यार्थ्यांचं 3 पानाचं आलेलं आहे, कोण्या विद्यार्थ्यांचं 4 पानाचं आलेलं आहे. तर पहिल्या पेजवर तुमचा कोपऱ्यामध्ये एक फोटो आहे स्वतःचा. त्याच खाली 3 बॉक्स दिलेले आहेत. तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला जो वरी दिसणारा तुमचा जो फोटो आहे त्याच्यावर तुमचं नाव आणि खाली ज्या दिवशी फोटो काढले त्या दिवशीची तारीख आहे. हा फोटो तुम्हाला छोटावाला तिथं चिटकवायचा. तो खाली आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा हा लावायचा आहे. तर तिसऱ्या रकान्यामध्ये विद्यार्थ्याची साईन आहे, साईन म्हणजे सही आहे. तर ती सही घरून न करता हॉलमध्ये गेल्यानंतर तिथे जे कोणी तुम्हाला गार्डिंगला जे सर येतील त्या सरांच्या समोर ती साईन करायची आहे. तसेच दुसऱ्या पेजवर तुम्हाला 4x6चा जो मोठा फोटो आहे तो चिटकवायचा आहे. त्या फोटोमध्ये तुम्हाला छोटीशी साईज देण्यात आली होती, त्यानंतर नीट कडून करेक्शन करून ती साईज ही मोठी करण्यात आली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा सेकंड पेजवर जे दिलेला आहे तो पूर्ण फोटो व्यवस्थित बसत आहे. त्यामुळे तो तिथं फोटो चिटकून घ्यायचा. त्याच्या खाली विद्यार्थ्याची थोडी इन्फॉर्मेशन असेल आणि त्या खाली 2 बॉक्स असतील. त्याच्यामध्ये एक जे कोणी पर्यवेक्षक जे असतील, गार्डिंगला जे सर असतील त्यांची एक साईन आहे, त्यानंतर त्याच्याच बाजूला विद्यार्थ्याची साईन आहे. पण ते दोन्ही साईन हे तुम्हाला हॉलमध्ये गेल्यानंतरच करायचे आहेत. तसेच तुमच्या नीटचे जे 4x6चा फोटो आहे त्या फोटोवर तुम्हाला साईन पण करायचे, पण ते तुमच्या सरांच्या समोरच करायचे आहे. तरी या 2 पेजवरच्या 2 सूचना खूप महत्वाच्या आहेत. तसेच यानंतर दुसऱ्या जे सूचना आहेत या सर्व सूचना तुम्हाला ऍडमिट कार्डवरच्या झालेल्या आहेत. तर सोबत घेऊन जाते वेळेस म्हणजे एक्झामला जाते वेळेस काय काय सोबत घेऊन जायचे विद्यार्थ्यांना, भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर जणांनी इन्फॉर्मेशन सांगितले, पण विद्यार्थी आणि पालक कन्फ्यूज होत आहेत की काय घेऊन जायचे. तर मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतोय की जाते वेळेस विद्यार्थ्यांनी एक पासपोर्ट फोटो सोबत ठेवायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याचं ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवायला पाहिजे. जर त्याला आधार कार्ड मध्ये जर थोडा डाऊट वाटत असेल किंवा आपलं ओरिजिनल नाही असं वाटत असेल तर विद्यार्थ्यांनी पॅन कार्ड ठेवायला पाहिजे. तसेच 12वी दिलेले विद्यार्थी त्यांच्याकडे हॉल तिकीट असेल बोर्डाचं, ते सुद्धा ठेवलं तर चालतंय. पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या ओरिजिनल असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला ते अलाउड करतील. जसं की मोबाईल मधून दाखवणं किंवा झेरॉक्स कॉपी असणं या गोष्टी अलाउड करत नाहीत. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःची एक बॉल पेन पण सोबत ठेवायला पाहिजे. तसे एक्झाम सेंटरमध्ये बॉल पेन दिली जाते, पण विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक पेन सोबत ठेवायला पाहिजे. या गोष्टी सोबत कॅरी केल्या पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय आहे त्यांनी स्वतःची एक ट्रान्सपरंट बॉटल, जशी की आपली बिस्लरीची बॉटल असते त्याच्यावर एक रॅपर असतं, ते काढून टाकल्यानंतर ते ट्रान्सपरंट होतं, अशी एक बॉटल सोबत ठेवायला पाहिजेत. या गोष्टी कॅरी केल्या पाहिजेत. ड्रेस कोडच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर मुलं आणि मुलींनी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं असतील या मुली असतील दोघांनीही जीन्स पॅन्ट घालायची नाहीये. जीन्स पॅन्ट ही अलाउड केली जात नाही नीटमध्ये, हे स्पष्ट सूचना दिलेली आहे. तसंच मुलांनी साधा पॅन्ट आणि टी शर्ट आणि मुलींनी पण टी शर्ट किंवा साधी पॅन्ट हे घातलं तरी चालतंय, जेणेकरून जास्त खिशे असलेले पॅन्ट किंवा शर्ट हे घालू नये. त्याच्यानंतर डार्क, जसं की एखादी कलर भडक असेल किंवा डार्क असेल तो सुद्धा घालू नये. फेंट, फिका असे असणारे ड्रेस घालावे. धन्यवाद.